हॅलो स्टुडंट्स, सोल्युशन टॉपिक मधलं 13वं लेक्चर आज आपण बघतोय. तर सर्वांनी या अगोदरची 12 लेक्चर्स पाहिली असावीत. ज्यांनी पाहिली नाहीत त्यांनी ती व्यवस्थितपणे ऐका, पहा. समजलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भरपूर विद्यार्थ्यांच्या पर्यंत तुम्ही ते लेक्चर शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून माझ्या केमिस्ट्रीच्या सर्व चॅप्टरचे लेक्चर्स तुम्हाला माझ्या केमिस्ट्री मेड इझी बाय हेमंत आदलिंगे या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आपोआप होतील. तर कृपा करून तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढची लेक्चर्स येऊ शकतात, अन्यथा लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होणार नाहीत. जेणेकरून तुम्हाला सर्व अभ्यासक्रम केमिस्ट्रीचा माझ्या चॅनलवरती उपलब्ध होईल. तर आपण मागच्या तासाला काय पाहिलेलं आहे बघा, ऑस्मोटिक प्रेशर अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन किंवा जनरल गॅस इक्वेशन झालेलं आहे. PV is equal to nRT. This is the general gas equation. On this basis, we can write the equation for osmotic pressure also. That is, pi V is equal to nRT. PV is equal to nRT. या बेसिस वरतीच आपण पाय v इज इक्वल टू nRT हे इक्वेशन लिहू शकतो. आता यामध्ये प्रत्येक टर्मचा अर्थ जर घ्यायचा म्हटलं तर वेर पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर, v मीन्स व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, n मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणायचं इथं आपण. R म्हणजे मोलार गॅस कॉन्स्टंट. त्याच्यानंतर T मीन्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर इन केल्विन. तर पाय v इज इक्वल टू nRT हे इक्वेशन आपल्याला झालेलं आहे. तर हेच इक्वेशन आपण असं पण लिहू शकतो, पाय इज इक्वल टू nRT बाय v. v आपण या बाजूला लिहिलं, पाय इज इक्वल टू nRT बाय v. तर हेच इक्वेशन n म्हणजे काय म्हटलं आपण, n मीन्स नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. तर हेच आपण असं लिहू शकतो, n म्हणजे n मीन्स आपण या टॉपिक मध्ये n लाच n2 म्हणणार आहे. लक्षात घ्या, n2 म्हणजे काय, नंबर ऑफ moles of solute in solution. सोल्युशन मध्ये असणाऱ्या सोल्यूट पार्टिकलची संख्या ही आपण n2 न दाखवणार आहे, म्हणून इथे रिप्लेसमेंट करायची. तर पाय इज इक्वल टू n2RT बाय v. तर हे n2RT बाय v याच्यामध्ये आपण n2 बाय v, n2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, that is volume of solution. It is in cubic decimeter or liters. तर मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर म्हणजे आपण त्याला कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. आता मोल्स पर क्यूबिक डेसिमीटर मध्ये असेल तर ते कॉन्सन्ट्रेशन आपल्याला असतं मोलार मध्ये, आणि म्हणून त्याला कॅपिटल एम लिहायचं. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो बघा, पाय इज इक्वल टू n2 बाय v. n2 बाय v म्हणजे आपण इथं काय म्हणणार आहे त्याला, m. m means molarity of the solution, means number of moles of solute present per liter or per cubic decimeter of the solution, means molarity. The pi is equal to mRT. This is the equation
for calculation of osmotic pressure. If the molarity of the solution is known, molar gas constant R is known, that is R is constant, molar gas constant, its value is 8.314 joule per Kelvin per mole. T means absolute temperature. तर osmotic pressure and concentration of solution चं इक्वेशन हे झाल्यानंतर आपण मोलार मास ऑफ सोल्यूट, molar mass of solute from osmotic pressure. osmotic pressure पासून किंवा समजा एखाद्या सोल्युशनचा ऑस्मोटिक प्रेशर जर आपल्याला माहिती झालं तर त्याच्यावरून आपण त्याचा ऑस्मोटिक प्रेशर वरून आपण मोलार मास कसं काढू शकतो. तर हेच इक्वेशन आपल्याला जे झालेलं आहे ते पाई इज इक्वल टू N2RT बाय V झालेलं आहे. हे आत्ताच आपण पाहिलेलं आहे. आता N2 म्हणजे काय? N2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, एखाद्या पदार्थाचे नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे? N2 that is equal to mass of solute divided by molar mass of solute. W means solute mass divided by त्या solute molar mass. मास ला मोलार मास ने तुम्ही डिवाइड केले की तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट मिळून जाते. म्हणून N2 W2 by N2 हे सबस्टिट्यूट करायचं. तर N2 by V, तर हेच आपण असं लिहू शकतो W2 RT by M2 V means osmotic pressure that is equal to mass of solute into molar gas constant into absolute temperature divided by molar mass of the solute into volume of the solution. तर त्यावरून आपल्याला M2 is equal to W2RT by pi into V. M2 means molar mass of solute can be calculated by knowing these quantities, that is W2, R, T, pi and V. Osmotic molar mass of solute from osmotic pressure. जर का तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर माहिती असेल, व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन माहिती असेल, मास ऑफ सोल्यूट माहिती असेल, RT कॉन्स्टंट असतात किंवा T ची किंमत ऍब्सोल्यूट टेम्परेचर माहिती आहे, तर त्याच्यावरून मोलार मास ऑफ सोल्यूट आपण डिटरमाइन करू शकतो. तर याच्यावरचे प्रॉब्लेम वगैरे आपण नंतर बघणार आहे. त्यानंतरचा भाग आहे तो रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय आपण बघितलेलं आहे. ऑस्मोसिस the phenomenon of spontaneous unidirectional flow of solvent molecules from the solution through a semi-permeable membrane. That phenomena it is known as osmosis. आपण हा एक्सपेरिमेंटल हे बघितला. एक्सपेरिमेंटल त्याची प्रोसिजर ऑस्मोसिस कसं होतं. समजा प्युअर सॉल्व्हंट घेतलाय आणि एक सोल्युशन घेतलंय. एका मोठ्या कंपार्टमेंट मध्ये आपण काय केलं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन त्या व्हेसलच्या मध्ये प्लेस केलं. एका बाजूला सोल्युशन ठेवलं, दुसऱ्या बाजूला सॉल्व्हंट ठेवला. तर सॉल्व्हंटचं मायग्रेशन कुठून कुठं होतं. सोल्युशनच्या कंपार्टमेंट मधला सॉल्व्हंट सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून सॉल्व्हंटच्या कंपार्टमेंट मध्ये मायग्रेट होतो. फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन इनटू सॉल्व्हंट थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. That phenomena it is known as osmosis. रिव्हर्स ऑस्मोसिस. रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे ऑस्मोसिसच्या उलटी फेनॉमेना. म्हणजे काय, तर आपल्याला असं सांगता येईल
the direction of osmosis can be reversed by applying a pressure larger than the osmotic pressure. ऑस्मोटिक प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर जर का आपण सोल्युशनला अप्लाय केलं तर ते प्रेशर काय करतं, ऑस्मोसिसची फिनॉमिना स्टॉप करतं आणि म्हणूनच याला म्हटलं रिव्हर्स ऑस्मोसिस. तर त्याची डेफिनेशन कशी सांगता येईल, दी डायरेक्शन ऑफ ऑस्मोसिस कॅन बी रिव्हर्स्ड बाय अप्लाइंग a pressure larger than the osmotic pressure. That phenomena it is known as reverse osmosis. याच्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट बघणार आहे. तर हा एक्सपेरिमेंट याच्यामध्ये आपण काय केलंय, सेमी परमिएबल मेम्ब्रेन प्लेस केले. सेमी परमिएबल मेम्ब्रेन या कंपार्टमेंट मध्ये आपण काय केलंय, प्युअर सॉल्व्हंट घेतला किंवा फ्रेश प्युअर वॉटर घेतलं असं म्हणतात अर्थ, प्युअर वॉटर. आणि याच्यामध्ये काय केलंय मात्र आपण सॉल्टी वॉटर घेतलंय. सॉल्टी वॉटर म्हणजे क्षारयुक्त पाणी. त्यात सॉल्टचे पार्टिकल्स हे आपल्याला अशा पद्धतीने दिसतील. सोल्युशन आणि सॉल्व्हंट मधला फरक आपल्याला ओळखता येतो. सॉल्व्हंटनी पूर्णपणे फ्रेश दाखवलंय आणि सोल्युशन कसं दाखवलंय, या डॉटेड जे आहेत ते सोल्यूटचे पार्टिकल्स आहेत असं आपण समजूया. तर त्याच्यानंतर इथं याला एक पिस्टन म्हणायचं, पिस्टन इथं अप्लाय केला. पिस्टनच्या सहाय्याने आपण काय करणार आहे, याला प्रेशर अप्लाय करणार आहे. त्यानंतर या बाजूला हे जे आहे ते आउटलेट फॉर वॉटर. रिव्हर्स ऑस्मोसिस फिनॉमिना. रिव्हर्स ऑस्मोसिस कसं घडतं बघा. सुरुवातीला आपण काही न करता ऑस्मोसिस घडतं म्हणजे काय होतं, हा प्युअर सॉल्व्हंट आहे किंवा याला प्युअर वॉटर म्हटलंय आणि इथं सॉल्टी वॉटर म्हटलंय. तर ऑस्मोसिस होताना काय होतं, या भागामधले सॉल्व्हंटचे पार्टिकल्स या भागामध्ये फ्लो होतात, त्याला ऑस्मोसिस म्हणायचं. फ्लो सॉल्व्हंट फ्रॉम दिस प्युअर वॉटर कंपार्टमेंट इनटू सोल्युशन कंपार्टमेंट थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. The phenomena is known as osmosis. आपल्याला रिव्हर्स ऑस्मोसिस बघायचंय. तर रिव्हर्स ऑस्मोसिस बघताना काय करायचंय बघा, हा जो सॉल्व्हंटचा फ्लो होतो तो आपल्याला स्टॉप करायचा आहे किंवा या पिस्टनच्या साहाय्याने या सोल्युशन वरती प्रेशर एक्झर्ट करायचं. असं प्रेशर लावायचं की हा सॉल्व्हंट या सोल्युशन मध्ये येताना जे प्रेशर आहे ते ऑस्मोटिक प्रेशर आहे. सॉल्व्हंटचे पार्टिकल प्युअर वॉटरच्या कंपार्टमेंट मधून सोल्युशनच्या कंपार्टमेंट मध्ये जे येतं ते ऑस्मोसिस म्हणायचं आणि त्या ऑस्मोसिसची फिनॉमिना जी होते त्याला ऑस्मोटिक प्रेशर म्हणायचं. तर हे ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला रिव्हर्स करायचंय. त्याच्यासाठी हे एक्सटर्नल बाजूने बाह्य बाजूने आपण पिस्टन ठेवलाय. त्या पिस्टनच्या साहाय्याने काय करायचं, ह्या ऑस्मोसिसच्या फिनॉमिनाला आपण रिव्हर्स डायरेक्शन न फ्लो करायचं बाय अप्लाइंग ए पिस्टन
towards the solution side, we can migrate or move the solvent particles from the solution into the pure water or pure solvent compartment. Repeat करतोय. By applying external pressure by this piston on the side of the solutionच्या साइड वरती या पिस्टननं प्रेशर एक्झर्ट करायचं आणि हे प्रेशर काय करतं, या सोल्युशन मधला फक्त सॉल्व्हंट पार्टिकल्स या कंपार्टमेंट मध्ये मूव्ह करतो आणि सोल्यूट पार्टिकल्स मात्र आहे तिथंच राहतात. म्हणजेच हे जे ऑस्मोसिस घडत होतं त्या ऑस्मोसिसला आपण रिव्हर्स डायरेक्शननं एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करून रिव्हर्स डायरेक्शन फ्लो व्हायला भाग पाडलं आणि म्हणूनच याला म्हणायचं रिव्हर्स ऑस्मोसिस. मीन्स the phenomenon of osmosis is reversed by applying external opposing pressure which is greater than the osmotic pressure. That phenomena it is known as reverse osmosis. तर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला समजला असेल. त्याच्यानंतरचा भाग आहे तो रिव्हर्स ऑस्मोसिसची फेनॉमेना झाल्यानंतर पुढचा भाग जो आहे तो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स अँड नॉन इलेक्ट्रोलाइट्स. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे आपण बघितलेलं आहे किंवा आतापर्यंत आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा टॉपिक स्टडी करत असताना कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या अभ्यासल्या त्यामध्ये फक्त आणि फक्त आपण नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्यूट वापरले. आता आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्सेस मीन्स इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे जे सबस्टन्स पाण्यामध्ये टाकले किंवा डिसॉल्व्ह केले तर त्याचं इलेक्ट्रोलिसिस म्हणजे त्याचं डिसोसिएशन होतं आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आयन्स तयार होतात किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स वाढतात. समजा 10 मॉलिक्युल्स आपण NaCl चे एखाद्या द्रावणामध्ये टाकले तर NaCl पाण्यामध्ये काय होतं, 10 Na+ आणि 10 Cl- आयन्स म्हणजे पार्टिकलची संख्या 10 NaCl च्या मॉलिक्यूल मुळे 10 मॉलिक्यूल NaCl चे टाकले की पाण्यामध्ये ते 20 पार्टिकल्स होतील. 10 चे 20, 100 चे 200, 200 चे 400, 400 चे 800 असे पार्टिकल्स होतात इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे हे कशामुळे इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्सेस दे आर हॅविंग ए टेंडन्सी टू डिसोसिएट इनटू द सॉल्व्हेंट और इनटू द सोल्यूशन. दैट्स व्हाय the number of particles increases. आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा स्टडी करताना फक्त नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्युट्सच वापरते as like sugar, glucose, sucrose etc., urea. These are the substances, these are the non electrolytic substances. They cannot dissociate, means 10 particles of sugar are dissolved into the water. They behave 10 particles in the solution. They cannot become 20 or 5. त्याचं डिसोसिएशन किंवा असोसिएशन होत नाही. म्हणजे जेवढे पार्टिकल्स आपण सोल्युशन मध्ये टाकले तेवढेच पार्टिकल्स सोल्युशन मध्ये राहतात. म्हणून नॉन इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्सेस किंवा नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्युट्स आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा म्हणजे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज मात्र आहेत तशाच राहतात. जेवढे पार्टिकल आपण सोल्युशन मध्ये टाकू सोल्युटचे तेवढेच पार्टिकल शेवटपर्यंत राहतात आणि म्हणून
कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू colligative property, that is osmotic pressure, vapor pressure, depression in freezing point, elevation in boiling point, ह्याच्या ज्या व्हॅल्यू येतात तर त्याच्यासाठी आपण नॉन व्होलाटाईल सोल्यूट ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला होतं काय, जेवढे पार्टिकल्स आपण नॉन इलेक्ट्रोलाइटचे टाकतो तेवढेच पार्टिकल्स शेवटपर्यंत राहतात. म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू दे आर नॉर्मल. If the solutes used, they are electrolytes. Colligative properties चा अभ्यास करताना if the solute particles used they are electrolytes, मग काय होतं, electrolytic substances they are having a tendency to dissociate. Means if 10 molecules of NaCl are taken in aqueous medium or in water, they produces 10 Na plus ion plus 10 Cl minus ions. Means here 10 particles, here 20 particles. Means 10 particles becomes 20 particles. Means if the electrolytes are used to study the colligative properties, number of particles can double. 10 च 20 झालं. म्हणून colligative propertyच्या values they are also doubled than the expected value. Values of colligative properties or colligative properties can changes than the normal values if the electrolyte solute is used. आता युरिया, ग्लुकोज, सुक्रोज जर वापरलं तर त्याच्यामध्ये डिसोसिएशन होत नाही. 10 पार्टिकल्स घेतले शेवटपर्यंत 10 पार्टिकल्स असतात. म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज त्या नॉर्मल असतात. म्हणून आपण याच्यामध्ये काय सांगणार आहे बघा, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द नॉन इलेक्ट्रोलाइटिक सबस्टन्सेस they remains as it is. Means if the number of solute particles added into the solution they remains as it is. 10 particles of solutes are added, they remains 10 particles in the solution. They cannot become 100 or 20 or 5. Means 100 particles of the solute are dissolved into the solution. They behave 100 particles. They cannot change it 200 or 50. त्याच्यामध्ये कमी पण होत नाहीत आणि जास्त पण होत नाही. म्हणून कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूज आहेत तशा स्टँडर्ड राहतात. म्हणून या टॉपिक मध्ये आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी करताना सॉल्व्हंट्स हे व्होलाटाईल वापरलेले आहेत आणि सोल्यूट्स हे नॉन व्होलाटाईल नॉन इलेक्ट्रोलाइटिक सबस्टन्सेसच वापरलेले आहेत. तर त्याच्यानंतर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये परत आणखी काय सांगता येईल, व्हॅन टॉप फॅक्टर. तर थोडक्यात आणखी एकदा मी रिपीट करतो, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द इलेक्ट्रोलाइटिक सबस्टन्सेस. इलेक्ट्रोलाइट सोल्यूट म्हणून वापरला. Values of colligative properties can be doubled or can be altered किंवा डिक्रीज पण होऊ शकतात. 10 पार्टिकल सोल्यूटचे टाकले तर 10 चे 20 होऊ शकतात, 10 चे 100 होऊ शकतात किंवा 10 पार्टिकल सोल्यूटचे इलेक्ट्रोलाइट म्हणून टाकले तर त्याचे 5 पण होऊ शकतात. म्हणजे इलेक्ट्रोलाइटिक सबस्टन्सेस when they used as a solutes and when they dissolve into the solution they can dissociate or they can associate. Means number of particles of the solute
they can increases or they can decreases. Means standard colligative property of that solute can be increases or decreases. colligative property च्या व्हॅल्यू पण बदलतात. सोल्यूट कसा वापरलाय त्यानुसार व्हॅल्यूज बदलत राहतात. म्हणजे नॉर्मल फिक्स व्हॅल्यू राहू शकत नाही. इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूट्स आर व्हेन युज्ड ॲज ए सोल्यूट, solute particles can dissociate, means solute particle after dissociation the particles in the solution they can be doubled, means colligative property, value of colligative property it also can double. If the particles of the electrolytes are used as a solute particles and when they are added into the solution, some particles of the electrolytes they can associate, that is 10 पार्टिकल चे 5 पार्टिकल्स होणं त्याला असोसिएशन म्हणायचं. असं असोसिएशन झालं तरी पण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू नॉर्मल व्हॅल्यू पेक्षा कमी होते. तर इलेक्ट्रोलाइटिक सोल्यूट वापरण्याचे तोटे काय, तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू आहे ह्या स्थिर राहत नाही, त्या बदलतात. म्हणजेच त्या एकतर कमी होतात किंवा जास्त होतात. आणि म्हणून आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या पूर्ण टॉपिक मध्ये सोल्यूट वापरताना नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट वापरलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे व्हॅन टॉप फॅक्टर. व्हॅन टॉप फॅक्टर आणि याला नाव आहे आय. हा आय कसा करायचा बघा. आय मीन्स व्हॅन टॉप फॅक्टर. तर त्याचे डेफिनेशन सांगायची म्हटलं तर कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्यूशन डिवाइडेड बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी of non-electrolyte solution of same concentration. हा शब्द महत्वाचा आहे. इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन, नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन, पण दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन कसं पाहिजे, सेम. या दोन्हीचा रेशो म्हणजेच आपण याला काय म्हणतो, आय. आय म्हणजेच व्हॅन टॉप फॅक्टर. व्हॅन टॉप फॅक्टर आय मीन्स इट इज द रेशो ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन टू द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. या दोन्ही सोल्युशनची कॉन्सन्ट्रेशन्स मात्र सेम असली पाहिजे. तर यालाच आपण व्हॅन टॉप फॅक्टर म्हणतोय. तर त्या बेसिस वरती आपल्याला व्हॅन टॉप फॅक्टर आय कसा लिहिता येईल, आय दॅट इज इक्वल टू आपण डेल्टा टी पी बघितलंय डिवाइडेड बाय डेल्टा टी पी 0. डेल्टा टी पी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी. तर या दोन्हीचा रेशो डेल्टा टीपी elevation in boiling point to the elevation in boiling points त्याला नॉर्मल स्टँडर्ड. त्याच्यानंतर तेच आपण असं पण लिहू शकतो डेल्टा टीएफ डिवाइडेड बाय डेल्टा टीएफ 0 किंवा हेच आपण असं पण लिहू शकतो डेल्टा टीएफ नंतर याच्यामध्ये आणखी काय लिहू शकतो बघा डेल्टा पी बाय डेल्टा पी 0 किंवा आणखी ऑस्मोटिक प्रेशरच्या बाबतीमध्ये कसं लिहू शकतो पाय डिवाइडेड बाय पाय 0. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनच्या व्हॅल्यूज ह्या आहेत असं समजून
आणि नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन त्याच्या ह्या आहेत. ह्या दोन्हीचा रेशो म्हणजे सुद्धा व्हॅन डॉट फॅक्टर. तर I ची व्हॅल्यू ही नेहमी व्हॅन डॉट फॅक्टर I इट इज ऑलवेज 1 फॉर ग्लुकोज, सुक्रोज, युरिया एटसेट्रा. I is equal to 2 हे कुणासाठी? ग्लुकोज. जे इलेक्ट्रोलाइटिक सबस्टन्सेस किंवा जे सोल्यूट डिसोसिएट होत नाही त्यांच्यासाठी ग्लुकोज, सुक्रोज, शुगर एटसेट्रा. हे I is equal to NaCl, KCl याच्यासाठी येऊ शकतं. I is equal to 3 कोणासाठी येऊ शकतं? Na2SO4, K2SO4. ह्याच्यामध्ये 2 आणि 1 3 आयन्स होतात म्हणून 3 म्हणजे I ची व्हॅल्यू 3. इथं पण 3 आयन येऊ शकतात म्हणून I ची व्हॅल्यू 3. तर या पद्धतीने आपल्याला व्हॅन डॉट फॅक्टर I ची व्हॅल्यू आपण प्रॉब्लेम्स मध्ये बघणार आहे. तर आजचा आपण लेक्चर इथंच थांबूया.